कोल्हापूरमध्ये अनुदानासाठी विना अनुदानित शिक्षक आक्रमक झालेत। विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येते। पोलीस आणि आंदोलक शिक्षकांमध्ये झटापट झाल्याची माहिती आता समोर आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापूर्वी शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमित शहांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे कोल्हापूरमधून ही धक्कादायक बातमी समोर येते। कोल्हापूरमध्ये अनुदानासाठी विना अनुदानित शिक्षक आक्रमक झालेत। विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर या शिक्षकांनी आंदोलन केलंय, तर पोलीस आणि आंदोलक शिक्षकांमध्ये झटापट झालीय। आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापूर्वी शिक्षकांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता कोल्हापूर पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं हे दुर्दैव आहे की या शिक्षकांना या ठिकाणी आत्मदहन करावं लागतंय। गेल्या 56 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। कोणत्याही प्रकारची दखल या शासनाने घेतलेली नाही। याचं कारण एवढंच आहे की 12 जुलैला 2024 रोजी घोषणा झाली की टप्पावाढीचा निर्णय झाला, परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला नाही आणि जो पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होत नाही तो पण शासन निर्णय होऊ शकत नाही। त्यामुळे शासनाला आमची विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर बैठक घ्या आणि निर्णय करा, परंतु अद्याप न केल्यामुळे आम्हाला हे शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।